नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 493. मित्रांनो, मी दर सोमवारी व्हिडिओ प्रसारित करतो, पण काल व्हिडिओ काही कारणामुळे प्रसारित करता आला नाही, म्हणून आज व्हिडिओ प्रसारित करत आहे. तर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या आठवड्यात जे 2 महत्त्वाचे शासन निर्णय प्रसारित झाले त्याची माहिती देणार आहे. त्याबरोबरच 10 प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं अजूनही माझ्याकडून मिळालेली नसतील त्यांनी तो पुन्हा प्रश्न माझ्याकडे पाठवावा, कारण एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त 10 प्रश्न आणि हे शासन निर्णयांची माहिती देणे संयुक्तिक होईल. चला शासन निर्णयांची माहिती देतो. गेल्या आठवड्यात एक महत्त्वाचा शासन निर्णय जो झाला, 2 महत्त्वाचे शासन निर्णय, त्यातील पहिला शासन निर्णय आहे हा गृह विभागाने 1 सप्टेंबर 2025ला निर्गमित केला आहे. हा कशा संदर्भात आहे? पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्याबाबत. पूर्वी ही अशा पोलीस सब इन्स्पेक्टर करता प्रमोशन करता आजकाल पुष्कळसे पोलीस कर्मचारी जे असतात, मग ते शिपाई असो, पोलीस नाईक असतो, हवालदार, चांगले शिकलेले असतात आणि त्यांना प्रमोशनच्या चार्जेस मिळावेत म्हणून अशी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेतली जात असे. पण 2022च्या निर्णयाप्रमाणे ती विभागीय परीक्षा रद्द करण्यात आली होती. पण आता शासनाने पुन्हा ती विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त मर्यादित, म्हणजे जे पोलीस खात्यात काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच पोलीस उपनिरीक्षक या पदाकरता विभागीय स्पर्धा घेण्यासंबंधीचं धोरण या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता पोलीस उपनिरीक्षकांची जी पदं असतात ती सरळ सेवा भरती, म्हणजे डायरेक्टली एखादा कर्मचारी असतो, जो उमेदवार असतो तो पोलीस उपनिरीक्षक होऊ शकतो. अशा ज्या एकूण जागा असतात त्यातल्या 50% जागा असतात त्या MPSCने सरळ सेवा भरतीने भरल्या जातील. लोकसेवा आयोगातर्फे विभागीय स्पर्धा परीक्षा, ज्याची या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये 25% भरल्या जातील. आणि पदोन्नतीने पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि मग पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी एकंदर 25% पदोन्नती जातील. आता ही स्पर्धा परीक्षा मगाशी मी ज्या सांगितलं त्याप्रमाणे जे सध्या पोलीस शिपाई आहेत, पोलीस नाईक, पोलीस हवालदार किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असतील त्यांना या विभागीय स्पर्धा परीक्षेला बसता येईल. अर्थात त्याच्यामध्ये त्यांनी शैक्षणिक पात्रता वगैरे पण दिलेली आहे आणि अनुभव पण यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्याची शैक्षणिक पात्रता फक्त SSC जरी असेल, पण त्याला जर ज्यावेळेस परीक्षा होईल त्याच्या 1 एप्रिलला 6 वर्षाची अखंडित सेवा झाली असेल तरी तो देखील या स्पर्धेसाठी बसू शकतो. ज्याची HSC म्हणजे उच्च माध्यमिक परीक्षा झाली असेल तर त्याला 5 वर्षाची जर अखंडित सेवा होणं आवश्यक आहे, मग त्याला या स्पर्धा परीक्षेला बसता येऊ शकेल. आणि ज्यांची एखाद्या पुष्कळ आजकाल पोलीस कर्मचारी जे देखील असतात ते पदवीधर वगैरे असतात आणि अशा पदवीधरांचे असतील किंवा त्या समकक्ष पदवी प्राप्त केलेले जे कर्मचारी असतील पोलीस आणि त्यांची जर 4 वर्षाची अखंडित सेवा दिली असेल तर त्यांना स्पर्धा परीक्षेला बसता येईल. वयाच्या बाबतीमध्ये मात्र 35 वर्षाच्या पेक्षा या जास्त असता कामा नये या विभागीय स्पर्धेसाठी. अर्थात मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये 5 वर्षाच्या अधिक त्यांना सवलत दिली जाईल, म्हणजे 40 वर्षापर्यंत त्यांना बसता येईल. अर्थात आणखीन त्याच्यातल्या काही 2-3 कंडिशन आहेत त्याही नमूद करतो की स्पर्धा परीक्षेला बसताना कुठली कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई सुरू नसावी किंवा एखाद्या जबर किंवा किरकोळ शिक्षेचा अंमल चालू असेल तरी त्याला परीक्षेला बसता येणार नाही. अर्थात या परीक्षेसाठी जे गुण आहेत म्हणजे लेखी परीक्षा होईल आणि शारीरिक चाचणी परीक्षा देखील होईल आणि ही परीक्षा देखील MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाईल. मग याच्यासाठी पासिंगचं वगैरे पर्सेंटेज काय असते ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलं जाईल. पोलीस कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने विशेषतः जे मी सांगितलं की पोलीस उपनिरीक्षकापेक्षा खालच्या पदावर आहेत, पोलीस शिपाई आहेत, पोलीस हवालदार, यांच्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. तो मी Google ड्राईव्हवर अपलोड केला आहे. त्याची लिंक त्या लिंकच्याद्वारे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो डाउनलोड करून घ्या. आणि आजकाल सर्व शिकलेले पोलीस कर्मचारी आहेत, त्यांनी ही जेव्हा विभागीय स्पर्धा परीक्षा होईल त्याचा जरूर
लाभ घ्यावा, म्हणजे जेणेकरून त्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळू शकेल. मित्रांनो, दुसरा एक शासन निर्णय जो आहे, म्हणजे 2च शासन निर्णय गेल्या आठवड्यातले महत्त्वाचे आहेत. हा दुसरा शासन निर्णय आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्फे केलेला आहे. हा 5 सप्टेंबर 2025ला निर्गमित केला आहे. आपल्याला माहिती आहे की जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे असतात, म्हणजे ज्यांना ऑलिम्पिक वगैरे मिळालेले असतात, कॉमनवेल्थ गेममध्ये, अशा लोकांना जे खेळाडू असतात त्यांना शासकीय, निमशासकीय, इतर क्षेत्रातील नोकरीसाठी 5% आरक्षण दिलं जातं. आता पण याच्यासाठी जर आरक्षण दिलेले असेल, पण त्याची जी धोरण ऑलरेडी ठरवलेलं आहे त्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः यामध्ये संबंधित खेळाडूने काय कार्यवाही करायची हे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जे खेळाडू प्रावीण्यपण असतील आणि ज्यांना या 5% जी पदं असतात त्या 5%मध्ये त्यांना जे नोकरी प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांनी काय कार्यवाही करायची हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा अशा संबंधितांनी हा देखील जो शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला, आज 2 शासन निर्णयाची माहिती घेतल्यानंतर आता आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, या पदवीधर प्राथमिक शिक्षिका आहेत, माढा जिल्हा परिषद शाळेमधून निवृत्त झाल्या, 31 मेला 2000 निवृत्त झाल्या. सर्व कागदपत्र दिलेली आहेत, परंतु अजूनही पेन्शन त्यांना काही मिळालेलं नाही. दुर्दैवाने सोलापूर जिल्हा परिषदेमधल्या पुष्कळ कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येत असतात की त्यांना सेवानिवृत्ती वेतन वेळेवर मिळालेलं नाही किंवा मिळत नाही आहे. यांचं म्हणणं आहे कागदपत्र द्या, पण यांना मी एवढंच म्हणेन की आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन तरी मिळतं आहे की नाही, मग अर्जित रजेचं रोखीकरण मिळालेलं आहे की नाही, आणि आपल्याविरुद्ध काही DE किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग आहे का, म्हणजे फौजदारी विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई पेंडिंग आहे का. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982च्या प्रमाणे एक निवृत्ती वेतन असेल ते 6 महिन्यामध्ये त्यांना द्यायला पाहिजे, नाही तर मग त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. अर्थात तात्पुरतं निवृत्ती वेतन मात्र ताबडतोब द्यायला पाहिजे. अर्जित रजा असेल त्याचं रोखीकरण 1 महिन्यात दिलं पाहिजे. सेवा उपदान 3 महिन्यामध्ये देणं आवश्यक आहे, अन्यथा व्याज द्या. तर या प्रश्नकर्त्याने एवढं सांगेन की आपण एकदा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्यांच्याशी किंवा जे तिथले लेखा व वित्त अधिकारी असतील त्यांची एकदा गाठ घ्या, प्रत्यक्ष त्यांना एक अर्ज द्या आणि मला तात्पुरतं निवृत्ती वेतन तरी मिळालं पाहिजे अशी त्याच्यात मागणी करा. पुढे काही झालं नाही तर माझ्याशी पुन्हा संपर्क करा. चला, पुढच्या वेळेस हे SRPFमध्ये आहेत विजय हेप्परकर म्हणून. यांचं म्हणणं आहे की एकदा त्यांनी पती पत्नी एकत्रीकरणाच्या भाग म्हणून एक बदली करून घेतली होती. आता त्यांची 14 वर्ष सेवा झाली आणि आता त्यांची नुकतीच बदली पोलीस दलात झालेली आहे. आता त्यांचं म्हणणं पती पत्नी एकत्रीकरणानं किती वर्षानंतर बदली अर्ज करतायत. सर्वसाधारण कमीत कमी 3 वर्ष तुमची सेवा झाली पाहिजे. आत्ताच तुमची बदली इकडे झालेली आहे, त्यामुळे आत्ता जरी आपण बदलीचा अर्ज केलात तरी बदली होण्याची शक्यता नाही. चला, पुढचा प्रश्न का. हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एका महसूल त्यांचे जे मित्र आहेत ते महसूल खात्यामध्ये मंडळ अधिकारी आहे. या मंडळ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली आणि त्यांच्या मित्रांना मंडळ अधिकारी पदावरून खालच्या पदावर पदोन्नती दिली, म्हणजे रिव्हर्शन. यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केलं. विभागीय आयुक्तांनी पदोन्नतीचा आदेश रद्द केला, परंतु त्यांची अकार्यकारी पदावर नेमणूक करावी आणि 3 महिन्यामध्ये फेर चौकशी करावी. आता हे प्रकरण त्यांचं म्हणणं आहे की हे मॅटमध्ये गेले, पण प्रकरण अजूनही पेंडिंग आहे आणि सहकारी विभागाच्या आयुक्तांच्या आदेशप्रमाणे ज्याने अकार्यकारी पदावर हजर ते झालेले नाहीत, तर नेमकं काय करावं. तर एकदा आपण मॅटमध्ये जो गेलेला आहे त्या मॅटचा अर्ज माझ्याकडे पाठवलेला नाही. मॅटमध्ये नेमकी आपली मागणी काय आहे, कुठल्या आदेशाविरुद्ध आपण अर्ज केलेला आहे, आणि जरी अर्ज केला असेल मॅटने काही आदेश दिलेला नाही आणि त्याप्रमाणे जर विभागीय आयुक्तांनी जो आदेश दिलेला आहे अजून 5 महिने होऊन गेले ते अकार्यकारी पदावर जॉईन नाही झाले, तर माझा सल्ला तुम्हाला येईल की त्यांनी ताबडतोब त्यांना जे अकार्यकारी पद दिलेलं आहे त्याच्यावर जॉईन होणं आवश्यक आहे. अन्यथा आणखीन त्याच्यावर आपल्याला तुम्ही हजर झाला नाहीत म्हणून दुसरी विभागीय चौकशी त्यांच्याविरुद्ध लागू शकते. चला, पुढच्या प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नाचं आणखीन मध्यंतरी मी परवाच एक शॉर्ट व्हिडिओ केला होता. तिथे त्याबद्दल म्हटलं होतं की
कर्मचाऱ्याला जो निर्वाह भत्ता दिला जातो त्या निर्वाह भत्त्याची वसुली करता येते. पुन्हा एका कर्मचाऱ्याने तोच प्रश्न विचारला आहे की निलंबन काळ जर बिनपगारी रजा धरला म्हणजे असाधारण रजा म्हणून ठरवण्यात आली तर निर्वाह भत्त्याची वसुली करता येईल का? अशी वसुली करता येत नाही. कर्मचाऱ्याच्या निलंबन काळामध्ये द्यायची रक्कम असते ती निर्वाह भत्त्यापेक्षा कधीही कमी असता कामा नये अशीच नियमामध्ये तरतूद आहे आणि त्यामुळे जो निर्वाह भत्ता दिला असतो त्याची वसुली करता येत नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे करूया. हा प्रश्न आहे हे अशोक शिंदे नावाचे ग्रस्त आहे. यांचा बरेच दिवसापूर्वीपासूनचा प्रश्न आहे. हे आहेत प्रमुख अशोक गणपतराव शिंदे नाशिकचे आहेत आणि हे रिटायर जे झालेले आहेत हे 2022मध्ये नाही, एक मिनिट मी बघतो. त्यांनी मला कागदपत्र सर्व पाठवली आहेत आणि त्या कागदपत्रावरून त्यांनी मला त्यांना पाहिजे होतं की ते जे रिटायर झालेले आहेत 31/5/2002मध्ये 23 वर्षापूर्वी रिटायर झाले. आता 23 वर्षापूर्वी झालं की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं जे वेतन फिक्स करण्यात आलं होतं ज्या वेतनाच्या आधारे त्यांना निवृत्ती वेतन दिलं ते बरोबर आहे का किंवा त्यांचं पे फिक्सेशन जे केलं आहे ते बरोबर आहे किंवा नाही याच्यासाठी त्यांनी माझ्याकडे पत्रव्यवहार केला होता. पत्रव्यवहार त्यांचा मुख्य उद्देश असा होता की शासनाने मध्यंतरी ही जी प्रमुख आरेखक पदक आहेत यांची वेतन श्रेणी सुधारित करण्याची रिकमेंडेशन वेतन सुधारणा समितीने केलेली होती आणि ती वेतन सुधारणा समितीचे ज्या शिफारशी होत्या त्या शासनाने मान्य केल्या आणि त्यासंबंधीचा GR शासनाने काढलेला होता आणि तो GR होता 27 फेब्रुवारी 2006 चा GR होता. आणि म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की 1/1/2006 ही वेतन श्रेणी वाढवली गेलेली पाहिजे. आता एक तर यांचं म्हणणं आहे की त्यांनी जे मला कागदपत्र दिलेले त्या कागदपत्राच्या आधारावरून हे 2002मध्ये ते तेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हाच त्यांचा जे पगार जो फिक्स केला होता तो पगार जो केला होता तो 6,500 10,500 या वेतन श्रेणीतच केला होता आणि हीच वेतन श्रेणी या वेतन सुधारणा समितीने रेकमेंड केलेली आहे आणि ती शासनाने मंजूर केलेली आहे. म्हणजे जी शासनाने वेतन श्रेणी मंजूर केली ती वेतन श्रेणी आपल्याला आधीच मिळालेली आहे. त्यामुळे ह्याचा नेमका आपल्याला काही फायदा होणार नाही. थोडक्यात आपलं फिक्सेशन जे केलेलं आहे ते निश्चितच बरोबर केलेलं आहे. कारण मी मग आपण जे म्हटलं तुम्ही जे मला डिटेल दिले त्या डिटेल्सवरूनच हे कळतं की 11/1/99च्या शासनाच्या आदेशानुसार तुम्हाला ही सुधारित वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. आता ही सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही 11/1/99चा नेमका GR कुठला आहे तो मला माहिती नाही. तो कदाचित PWDचा GR वगैरे असू शकेल. असो पण ते आपल्याला जी वेतन श्रेणी ऑलरेडी मिळालेली आहे त्यामुळे नवीन काही ती आणि त्याचं फिक्सेशन बरोबर आहे. नवीन काही फायदा मिळण्याची शक्यता नाही. आपण मी मागे जसं आपल्याला सांगितलं ही आपले जे प्रकरण आहे ते माझे सहकारी श्री प्रमोद रेंगे म्हणून आहेत जे लेखा अकाउंट्स म्हणूनच रिटायर वगैरे झालेले आहेत आणि ते पे व्हेरिफिकेशन युनिटमध्ये देखील काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच आम्ही खातरजमा केली आहे की अधिक काही आपल्याला फायदा मिळणार नाही. यांनी बरेच दिवसापूर्वी पत्रव्यवहार केला पण पत्रव्यवहाराला उत्तर द्यायला थोडासा विलंब वाटतो आहे त्याबद्दल थोडीशी दिलगिरी. असो पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 पुन्हा काय म्हटलं आहे त्यांनी प्रश्न क्रमांक 6 त्यामध्ये अनुकंपा नियुक्ती आहे. यांचं म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की अनुकंपा नियुक्तीकरता एक अट शासनाने आपल्या ह्याच्या निर्णयामध्ये म्हटलेली आहे की 31/12/2001 पूर्वी जर त्याला 3 अपत्य असतील तर त्याच्या म्हणजे जो शासकीय कर्मचारी मयत झाला आहे त्याला जर 3 अपत्य असतील 31/12/2001 पूर्वी तर त्याला त्यांच्या मुलांना अनुकंपा नियुक्ती देय नाही. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे याच्यात काही सूट मिळेल का? यात सूट मिळण्याची शक्यता नाही. आपण म्हटलं आहे मला माहिती आहे अनेक 150 किंवा त्याच्यापेक्षा लोक जे ज्यांनी अर्ज केले आहे त्यांचे अर्ज पडून आहेत किंवा ते त्यांना मंजूर मिळालेले नाही पण याच्यामध्ये सूट मिळण्याची शक्यता नाही. शासनाने धोरण बदलायला पाहिजे पण धोरणात बदल होण्याची शक्यता नाही. चला पुढचा प्रश्न या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना खर्चाची प्रतिपूर्ती योजना लागू आहे का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची योजना लागू नाही. पुढचा प्रश्न करूया. ठपका ठेवणं या शिक्षेच्या संदर्भातील माहिती द्या.
मी अनेक ज्या सुरुवातीपासून जे व्हिडिओ केले आहे, किरकोळ शिक्षा देण्याची जी कार्यपद्धती असते, ठपका ठेवणं ही किरकोळ शिक्षा आहे. आता किरकोळ शिक्षा देण्याची असेल तर त्याची कार्यपद्धती महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम नंबर 10 दिलेली आहे. आणि याच्या संबंधीचा मी व्हिडिओज देखील सुरुवातीला केला आहेत. आपण जर सुरुवातीलाचे जर व्हिडिओ जर पाहिलेत किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 जर त्यातले जर सर्व व्हिडिओ पाहिले तर किरकोळ शिक्षा देण्याची कार्यपद्धती काय आहे त्या व्हिडिओमध्ये समजून देण्यात आला आहे. तो व्हिडिओ कृपा करा. पण आपण प्रश्न विचारला म्हणून पुनरावृत्ती जरी होत असली तरी सांगतो, ज्याच्याकडून जे गैरवर्तन झालेलं असेल आणि त्या गैरवर्तनामध्ये किरकोळ शिक्षा द्यावी असं जर शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याचं मत असेल तर काय त्या कर्मचाऱ्याकडून गैरवर्तणूक झालं आहे त्याच्या संबंधीचं एक चार्जशीट म्हणा किंवा एक मेमो म्हणतो, ज्ञापन कर्मचाऱ्याला पाठवलं जाईल. ज्ञापनावर त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं जाईल, म्हणजे स्पष्टीकरण त्याच्याकडून घेतलं असेल आणि स्पष्टीकरणाचा विचार घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांनी दिलेलं स्पष्ट विचार घेऊन किरकोळ शिक्षा देण्याची कार्यवाही करता येईल, म्हणजे ठपका ठेवण्याची कार्यवाही करता येते. ठपका ठेवल्यानंतर साहजिकच कर्मचाऱ्याच्यावर पदोन्नतीवर परिणाम होतो का? पदोन्नतीवर परिणाम होतोच जरूर. गोपनीय अहवालामध्ये जर कारण ठपका ठेवणं ही शिक्षा तुमच्या सेवा पुस्तकातही त्याची नोंद घेतली जाते आणि त्यामुळे थोडाफार निश्चित परिणाम होतो. पण ठपका ठेवणं ही सर्वात कमीत कमी असलेली किरकोळ शिक्षा आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9. यांचं म्हणणं आहे की हे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये एक हेड क्लार्कची पोस्ट रिकामी आहे आणि त्या पदाची जी क्वालिफिकेशन्स आहेत ती क्वालिफिकेशन्स यांच्याकडे आहेत, म्हणजे तिथे जे काही शैक्षणिक अर्हता वगैरे लागते त्याकरता. तर त्यांना त्या वेकंट पोस्टमध्ये तिथलं हेड क्लार्कचं पद रिकाम आहे, त्या पोस्टवर यांचं प्रमोशन नियुक्ती होईल का? त्या पोस्टवर तुमची प्रमोशननी नियुक्ती होणार नाही. हेड क्लार्कच्या पदासाठी जी रिक्रुटमेंट केली जाते ती क्लार्कपासून असेल ती पदोन्नतीने केली जाते. आता त्या हेड क्लार्कच्या रिक्रुटमेंट रूलमध्ये अशी काही जर तरतूद असेल तरच तुम्हाला, पण तशी तरतूद असण्याची शक्यता नाही. पण खातरजमा करून घ्यायचं असेल तर मुख्य लिपिक म्हणजे हेड क्लार्क पदाचे जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते पहा आणि त्यामध्ये नेमकी तरतूद काय ते पहा. पण माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचं प्रमोशन आपल्याला हेड क्लार्क म्हणून देता येणार नाही. आता शेवटचा प्रश्न पडतो, हे लायब्ररी अटेंडंट आहेत, यांचं म्हणणं लायब्ररी अटेंडंटनंतर पुढचं प्रमोशन पद काय? आता लायब्ररी अटेंडंट म्हणून आहात तर मग ज्या लायब्ररीमध्ये काम करतात तिथे काही क्लार्कचं वगैरे पद काही वगैरे आहे का? कारण अटेंडंट जर हे पद आहे गट 4चं आहे तर गट 3चं पदावर आपल्याला पदोन्नती मिळू शकते. पण या संदर्भातली माहिती आपण ज्या कार्यालयात किंवा ज्या लायब्ररीमध्ये काम करतात, ज्यांच्या अंडर आपण काम करता त्या विभागाशीच आपण संपर्क साधावा.